नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला असं कधी वाटतं का, की 24 तासात तुमचं आयुष्य बदलू शकतं? म्हणजे आपलं आयुष्य बदलायला फक्त 1 दिवस सुद्धा पुरेसा आहे. आता तो दिवस असा नाही, की खूप संघर्षाचा, खूप कष्ट करण्याचा. अगदी साध्या सोपी गोष्ट करून देखील आपलं आयुष्य 24 तासात बदलू शकतं. तो आजचा व्हिडिओ ह्याच विषयावर आहे. 24 तासाचा एक प्रयोग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हा प्रयोग अब्राहम हिक्स यांच्या शिकवणीवर आधारित आहे. अब्राहम हिक्स माझे तुम्हाला सगळ्यांना आधी पण मी सांगितलेलं आहे. माझे अगदी फेव्हरेट लॉ ऑफ अट्रॅक्शन टीचर आहेत. त्यांच्या टेक्निक्सवर वगैरे खूप व्हिडिओ याआधी शेअर केलेले आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो कोर्स आहे न्यू मी ॲपमध्ये त्यात देखील त्यांच्या टेक्निक्स खूप सोपे टेक्निक असतात. सोप्या पद्धतीने मी ते समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आज त्यांच्याच च्याच शिकवणीवर आधारित आजचा हा व्हिडिओ आहे. तर कसं आहे ना, की त्यांचं म्हणणं आहे, की शेवटी युनिव्हर्स कशाला रिस्पॉन्ड करतं, कशाला उत्तर देतं, तर आपल्या व्हायब्रेशनला. तर बऱ्याच वेळेला कसं वाटतं, आपल्याला असं वाटत असतं, की आपण ॲफर्म करतो, व्हिज्युअलाइज करतो, तेव्हाच व्हायब्रेशन धरतं युनिव्हर्स. तर तसं नाही आहे. आपण प्रत्येक क्षणी ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये असतो, जिथे व्हायब्रेट होत असतो, त्याला युनिव्हर्स रिस्पॉन्ड करत असतं. तर आजचा प्रयोग सांगताना त्याच्या आधी एक तुम्हाला गोष्ट सांगते. एक डॅनियल नावाची व्यक्ती होती आणि त्याला सारखं वाटायचं, की माझ्या आयुष्यात माझ्या मनासारखं काहीच घडत नाही. म्हणजे त्याला ऑफिसचा खूप स्ट्रेस होता, आणि फायनान्शियल पण खूप स्ट्रेस होता. कायम तो व्यक्ती स्ट्रेसमध्ये असायचा. दिवसाची सुरुवातच या वाक्याने व्हायची त्याची, की अजून एक स्ट्रेसफुल दिवस सुरू झाला. आता एक दिवशी तो ऑफिसमधनं घरी आला. YouTubeवर बसून स्क्रोल करत होता. तर व्हिडिओज बघत होता. तर तेव्हा त्याच्या ऐकण्यात एक अब्राहम हिक्सचा व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओमध्ये अब्राहम हिक्सचं एक वाक्य होतं, की ज्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं. ते असं होतं, की युअर पॉइंट ऑफ अट्रॅक्शन इज वेअर युअर थॉट्स आर मोस्ट ऑफन. तुमचं आयुष्य तिथेच जातं, जिथे तुमचे विचार जास्त वेळा राहतात. आता एरवी पण आपण ऐकतो, पण कधी-कधी असं होतं बघा, की एखादं वाक्य आपल्याला एकदम स्ट्राईक होतं. तसं त्या दिवशी त्याला झालं. ते वाक्य ऐकलं त्यांनी आणि त्याला एकदम अशी आपण म्हणतो ट्यूबलाईट पेटली किंवा बल्ब लागला असं तसं आहा मोमेंट तसं झालं, की त्याला एकदम असं हे आलं, की मग माझ्या रोजच्या विचारांमुळे तर मला हे आयुष्य दिसत नाहीये एवढा स्ट्रेस, त्याच्यामुळे तर नाहीये ना. मग तो म्हणतो, "ठीक आहे, आता मी हे टेस्ट करून बघूया." तर तो म्हणतो, "24 तासचा आता मी एक प्रयोग करतो." तर त्याच्यामध्ये मी माझे विचार बदलायचा प्रयत्न करतो. बघा मॅनिफेस्टेशन वगैरे काही विचार नाही येते. मला येणारे जे नकारात्मक विचार आहे, तेच नकारात्मक विचारांच्यामुळे माझं व्हायब्रेशन निगेटिव्ह, माझ्या व्हायब्रेशन निगेटिव्हमुळे अनुभव निगेटिव्ह. हे जे आहे, ही मला साखळी तोडायची आहे. म्हणजे तुटते का बघायची आहे. म्हणून हा मी प्रयोग 24 तासाचा करतो आहे. तर दुसऱ्या दिवशीपासून करायचं त्यांनी ठरवलं सकाळी. आता त्यांनी पहिली गोष्ट काय केली बघा, सकाळी उठल्या-उठल्या त्याला नेहमी सवय असायची आणि आपल्याला सगळ्यांनाच आता हल्ली सवय असते, की उठलं की पहिलं फोन बघायचा. फोनवर लगेच त्याचे ईमेल सुरू व्हायचे कामाचे, मग ते रोजच्या ऑफिसच्या कटकटी वगैरे. तर त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं आज त्या दिवशी त्यांनी फोन घेतला नाही हातात. ॲक्चुअली पडदा सरकवून खिडकीतनं बाहेर बघितलं. छान सूर्यप्रकाश होता, मस्त सकाळ होती आणि त्याच्या मनात विचार आला, की किती सुंदर छान सकाळ आहे, किती शांत वाटतं आहे. आता बघा त्या ज्या स्ट्रेसफुल थॉटपासनं ते पहिलाच थॉट त्यांनी असा बदलला त्याच्या मनातला आणि त्याच्या मनात विचार आला, की आपण हे माझं कधीच लक्ष नसतं, किती छान असते सकाळ असं. त्याच्यानंतर त्या दिवशीच्या प्रत्येक जो नकारात्मक विचार येईल त्याच्याऐवजी त्यांनी स्वतःला एक दुसरा विचार दिला. आता दुसरा विचार म्हणजे त्याच्या अगदी विरुद्ध पॉझिटिव्ह विचार असं नाही किंवा असं हे पण नाही, की हा नाहीच विचार म्हणजे आलेला मनात. जो आधीचा नकारात्मक विचार आहे त्याच्यापेक्षा थोडा चांगला विचार. म्हणजे अगदी परफेक्ट विचार नाही, आधीपेक्षा थोडंसं बरं वाटेल तो विचार केल्यावर असा विचार. तर आता तो ऑफिसला रेडी झाला जायला. गाडीत बसला, गाडी चालवायला लागला. प्रचंड ट्रॅफिक होतं. नेहमीसारखंच ट्रॅफिक होतं. त्याच्यात काहीच बदल नव्हता आणि नेहमी त्याला प्रचंड फ्रस्ट्रेटेड व्हायचा तो, की काय किती ट्रॅफिक आहे, कुठे जातायत लोकं, हे कधी कमी होणार? असे सगळे विचार त्याचे ते ड्रायव्हिंग करताना यायचे. पण आज तो म्हणला, "ठीक आहे, आत्ता या क्षणी मला काय केलं की बरं वाटेल?" हा विचार त्यांनी केला. मग त्यांनी काय केलं, की त्याची आवडती गाणी लावली
आणि मग त्याच्या लक्षात आलं की रस्ता बदलला नाही, ट्रॅफिक बदललं नाही, सगळं तेच राहिलं. पण त्याला आतून एवढं फ्रस्ट्रेटेड वाटत नव्हतं, कारण छान गाडी ऐकत ऐकत त्यांनी तो प्रवास केला. ऑफिसला गेला. प्रयोग असला 24 तासाचं लक्ष होतं, त्यामुळे प्रत्येक नकारात्मक विचाराला त्याच्यापेक्षा जरा बरं वाटणाऱ्या विचारांनी त्याला ते बदलला. दुपारनंतर असं करत करत त्याला त्याच्या एका कलीगनी येऊन सांगितलं की आपल्याला जर आपण खूप दिवसापूर्वी एक टेंडर भरलं होतं, ती ऑर्डर आपल्याला मिळालेली आहे आणि आता तर त्या ऑर्डरमध्ये बोनस पण ॲड झालेला आहे वगैरे. मग संध्याकाळी अगदी संपता त्याला अजून एका जुन्या क्लायंटचा फोन आला आणि त्या क्लायंटने सांगितलं की आता माझ्याकडे नवीन ऑर्डर आहे, तुमची आधीची ऑर्डरच्या सारखीच. तर म्हणजे त्यांनी त्या 3-4 महिन्यापासून त्या क्लायंटकडनं काहीच ऐकलेलं नसतं, पण कधीच त्याचं काही संभाषण झालेलं नसतं. तर अचानक त्याला तशी एक नवीन ऑर्डर पण येते आणि मग दरवेळेला ना काहीही बदल त्याला दिसायला लागतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल यायचं. आता तो मग घरी जातो आणि विचार करत होतो की काय आज बदललं आयुष्यामध्ये. मग त्याच्या लक्षात येतं की असे काही खूप मोठे आयुष्यात बदल झाले असं नाही. बाहेर आयुष्यात खूप काही बदल झाले नसले तरी आतून त्याला वेगळं वाटतंय. म्हणजे कसं की त्याला शांत वाटत होतं, त्याला आनंदी वाटत होतं, त्याचा स्ट्रेस कमी झालाय असं वाटत होतं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आता बाहेरचं काही बदललंय का युनिव्हर्स? नाही. बदललाय काय? फरक कुठनं सुरुवात झाली? बदल त्याच्या मनातनं सुरुवात झाली. मनातनं जेव्हा त्याचे विचार बदलले, तेव्हा तो जे व्हायब्रेशन युनिव्हर्सला देत होता, ते बदललं. आता त्या नवीन व्हायब्रेशनला युनिव्हर्सनी लगेचच उत्तर द्यायला सुरुवात केली. मग आपण जे थांबलेलो असतो की युनिव्हर्स आधी सगळं बाहेरचं सगळं बदलेल, ऑफिसमधलं काम कमी होईल, बॉस चांगला वागेल, तेव्हा मला छान वाटेल, असं नाही. जेव्हा मला छान वाटायचा मी प्रयत्न सुरू करीन माझ्या परीनं, तेव्हा युनिव्हर्स त्याला रिस्पॉन्ड करतं. आणि 24 तासाच्या प्रयोगातच त्याला लक्षात यायला लागलं की जसे आणि खूप काही वेगळं काही कष्ट केले नाही, खूप काही संघर्ष केला नाही, आहे त्या विचारापेक्षा बरा विचार निवडायचा, हे एवढंच एक 24 तासाचा प्रयोगात करायचा आहे. आणि त्याला लगेचच युनिव्हर्स रिस्पॉन्ड करतात. म्हणजे असं नाही की युनिव्हर्समध्ये काही लॅग टाईम आहे. बऱ्याच वेळेला असं वाटतं आपल्याला मॅनिफेस्टेशन कधी येणार, काय येणार, पण विचार आपण बदलले नाही तर मॅनिफेस्टेशन खूप दिवसांनी येतं असं वाटतं. पण हे सुद्धा एक मॅनिफेस्टेशन आहे ना. छोट्या छोट्या गोष्टी आतनं आपल्याला वेगळं वाटणे, हे देखील मॅनिफेस्टेशन, किंवा समोरची लोक थोडं वेगळं वागणे, आनंदी वाटणे, हे देखील मॅनिफेस्टेशनचेच खुणा आहेत आणि त्या लगेच दिसायला लागतात जर आपण अवेअर असलो, जर आपण आपल्यामध्ये हा बदल सुरू केला तर. आणि हा जो व्हायब्रेशनचा कायमचा बदल असतो ना, ह्यानी खरा इफेक्ट होतो. ना की म्हणजे फक्त ॲफर्मेशन करून आणि दिवसभर वैतागलेल्या स्थितीत असले, म्हणजे 90% तुमचे विचार फ्रस्ट्रेशनचे असले, रागाचे असले, म्हणजे अगदी नकारात्मक असले, आणि 10% कितीही पॉझिटिव्हिटी घातली तरी चेंज दिसणार नाही, फरक दिसणार नाही. तेच उलटं तुम्ही तुमचे जर का विचार जे आहेत त्याच्यापेक्षा थोडं जरी बदल चांगला केला पॉझिटिव्ह, तर लगेचच फरक दिसायला लागेल. आणि खरं तर ना हेच कारण आहे की आपण जे 30 दिवसाचे चॅलेंजेस केलेले आहेत बघा, ग्रॅटिट्यूडचं चॅलेंज आहे, मॅनिफेस्टेशनचा चॅलेंज आहे, सेल्फ लव्हचा चॅलेंज आहे, हे जे आपण अनियमी ॲपमध्ये सुरू केलेले आहेत 30 दिवसाचे, त्याच्यामध्ये ना आपण मॅनिफेस्टेशनचा विचार न करता आतून आपले विचार बदलतो आहे. आणि 30 दिवसात इतकं छान बदल होतो आपल्या विचारांमध्ये आणि लगेचच युनिव्हर्सला रिस्पॉन्ड करायला लागतं. सो अगदी सेल्फ लव्हचा कोर्स 30 दिवसाचा चॅलेंज जरी केला तर स्वतःवर जेव्हा आपण प्रेम हे करायला लागतो, आपल्याशी प्रेमाने वागायला लागतो ना, आपण ते ॲफर्मेशन्स करायला लागतो, तरी मॅनिफेस्टेशन पटापट दिसायला लागतात. सो हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे, कारण हे सगळं व्हायब्रेशनवर अवलंबून आहे आणि ते आपण बदलायचा वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करतो आहे. सो केला नसेल तर जरूर त्यातला एखादा चॅलेंज करून बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की रोज एक आपल्याकडनं काहीतरी होतं आपोआपच व्हायब्रेशन बदलण्यासाठी. काय त्यात मेडिटेशन आहेत, ॲफर्मेशन आहेत, आणि मग हळूहळू आपलं व्हायब्रेशन, डेली व्हायब्रेशन सुधारतं आणि मग मनातल्या इच्छा आपोआपच लवकर पूर्ण व्हायला लागतात. आणि त्या करताना देखील आनंद, समाधान हे तर वाटतंच, म्हणजे स्ट्रेस कमी होतो, हे तर त्याचे फायदे लगेचच दिसायला लागतात. सो असा हा एक 24 तासाचा प्रयोग आहे. करून बघा की 24 तासात आयुष्य बदलू शकतं का? आणि आवडला तर लाईक करा, तुमचा रिझल्ट जरूर शेअर करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा, कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.